आणि यानंतर आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून अदिती तटकरे यांच्या नावाला मोठा विरोध होतोय। त्याबद्दल आम्ही सर्वच जण निवडून आलो आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री इथे नसताना वातावरण कलुषित करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया अदिती तटकरेंच्या वतीने देण्यात आली आहे। मातोश्रीच्या अंगणात शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली। उद्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनही शिवसेनेचे मेळावे पार पडतात। त्याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेची ही बॅनरबाजी पाहायला मिळते। उद्धव ठाकरे आणि शरद पवार लवकरच भाजपसोबत जातील असा खळबळजनक दावा बच्चू कडूंनी केलाय। तर पालकमंत्री पदाचा वाद पाहता भाजप राज्यभरात एकट्यानेच पालकमंत्री बनवेल असा टोलाही बच्चू कडूंनी लगावलाय। उदय सामंत दाओसला शिंदेंचे आमदार फोडायला गेलेत असा दावा संजय राऊतांनी केलाय। शिंदे फडणवीसांना नकोसे झालेत, नंतर मोदींनाही नकोसे होतील असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला। नाराज पालकमंत्र्यांचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोहोचलाय। एकनाथ शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार आहेत, त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री सोडवतात का याकडे लक्ष लागलेलं असेल। अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार नाही अशी माहिती अदिती तटकरेंच्या वतीने देण्यात आली। तसंच काही महिलांनी स्वतःहून पैसे परत केल्याचंही त्यांनी सांगितलंय। अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनात बॅनरबाजी करण्यात आली आहे। नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही नाही अशा आशयाचे बॅनर अज्ञाताकडून झळकवण्यात आले। त्यामुळे संबंधितांवरती कारवाई करावी। हे बॅनर खरं तर फाडले गेले आहेत, त्यामुळे संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी होतीये। शिवसेना विधानसभा प्रमुख बद्रीनारायण भुमरे, माजी सभापती सुरेश गावंडेंसह अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला। ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची अफवा असल्याचं ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी म्हटलंय। कोणतेही पदाधिकारी अथवा नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तुमच्या जिल्ह्यामध्ये वाळू आणि क्रशरच्या भरपूर गाड्या आहेत, यावरनं बरंच ऐकावं लागतं। सगळी आपलीच माणसं असल्यामुळे मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितलं होतं असं खळबळजनक वक्तव्य केलं विखे पाटलांनी। विखेंच्या वक्तव्यामुळे वाळू माफियांना सरकारचं अभय आहे का हा प्रश्न उपस्थित झाला। नाशिकमधली शिवसेनेतली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त काळाराम मंदिरात महाआरतीचं आयोजन केलं गेलंय। यासाठी दिलेल्या जाहिरातीत उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचं नाव वगळलं गेलंय। शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी अवघ्या 4 दिवसांपूर्वीच विष्णू भंगाळे यांची केलेली नियुक्ती स्थगित झाली आहे। तर हे आदेश जारी केल्यानंतर पुन्हा 3च तासात नवीन आदेश काढत भंगाळे यांना पुन्हा एकदा जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती देण्यात आली आहे। मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पुष्पा चित्रपटातील झुकेगा नहीं साला या डायलॉगवरती ऍक्टिंग केली। आपल्या गळ्यावरनं हात फिरवत त्यांनी मारलेल्या फिल्मी स्टाईलचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। धनंजय मुंडे फार मोठं बोलतात, पण त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे। तसंच वाल्मिक कराडच्या सीसीटीव्हीनुसार हत्येच्या कनेक्शनचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे असंही संभाजीराजे म्हणाले। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। हत्या प्रकरणी कराडवरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, त्यांना तात्काळ फाशी द्या अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे करतात। कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा असल्याचं सांगत त्यांनी दमानियांवरती बोलणं मात्र टाळलं। आकाचा मुलगा व्हिडिओत दिसतोय, मात्र अजून त्याला अटक केलेली नाही असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। हीच गँग खंडणी आणि खूनवाली गँग आहे। परळीतल्या हत्या पाहता तिथलं वातावरण समजून घ्या असं धस म्हणतात। बीडमध्ये गुंडगिरीला बळ मिळाल्यामुळे निर्दोष व्यक्तींना जीव गमवावा लागला। मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर
अशीच काहीशी दिसून येत असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे. वाल्मिक कराडला सर्दी, खोकला आणि ताप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. कराडवरती उपचार सुरू असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. संतोष देशमुखांचा मारेकरी असलेल्या विष्णू चाटेनं बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली याबद्दल अंजली दमानी यांनी नवीन माहिती समोर आणली आहे. लातूर कारागृहामध्ये आरोपी विष्णू चाटेच्या संबंधित नातेवाईक आणि जवळचे लोक असल्यामुळे त्यानं याच कारागृहाची मागणी केल्याचा दावा दमानी यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपींसोबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे पीएसआय राजेश पाटील निलंबित आहेत. मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या गँगसोबत राजेश पाटील यांचे संबंध नेमके काय याच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान पाटील यांना सहआरोपी करावं अशी सुद्धा मागणी होती. वाल्मिक कराडच्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीवरनं जरांगेंनी हल्लाबोल केलाय. आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. आरोपी देशमुख कुटुंबाला ठार करू शकतो अशी शंका जरांगेंनी व्यक्त केली. तर बीड प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला तरी राज्य बंद पाडू असा इशारा त्यांनी दिलाय. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची तब्येत खालावली आहे. सोमनाथ यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर आईची प्रकृती बिघडली आहे. दरम्यान परभणीमधल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेता सैफ अली खाननं रिक्षाचालक भजनलाल शर्माची भेट घेतली. चाकू हल्ल्यानंतर भजनलालनं सैफला लीलावती रुग्णालयात पोहोचवलेलं. त्यामुळे भजनलालची भेट घेत सैफनं त्याचे आभार मानले. सैफ अली खानवरच्या हल्ल्यानंतर त्याला आता डिस्चार्ज मिळालाय. यावेळी पोलिसांच्या सुरक्षेत तो त्याच्या घरी पोहोचला. तर पुढे सुद्धा त्याच्यासाठी एक नवीन सिक्युरिटी टीम नियुक्त करण्यात आली असून 24 तास ही टीम सैफची सुरक्षा पाहिल. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ट्विट करून सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल काही सवाल उपस्थित केले. 2.5 इंचांपर्यंत चाकू शिरल्यानंतर सुद्धा ते फक्त 5 दिवसात रुग्णालयातनं डिस्चार्ज कसे मिळवतात आणि इतके फिट कसे असतात असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केलाय. जमाते इस्लामी या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर खात्यानं सतर्कतेचा इशारा दिल्यावरती बांगलादेशी आणि रोहिंग्या तपास यंत्रणांच्या रडारवरती येतात. कणकवलीमधनं 2 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान या महिला ज्या लॉजवरती थांबलेल्या त्या लॉजच्या मॅनेजरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्या लॉजचा मालक मात्र फरार आहे. राज्य शासनानं विलंबानं जन्ममृत्यू प्रमाणपत्र देण्यावरती बंदी घातली आहे. किरीट सोमय्या यांनी उशिरा जन्ममृत्यूच्या नावाखाली रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना प्रमाणपत्र दिलं जात असल्याची तक्रार केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभ मेळ्यात सहभागी होतील. 5 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी महाकुंभात येणार आहेत आणि तिथे ते पवित्र स्नानही करतील. अकरा फेब्रुवारीला शिवप्रतिष्ठान संघटनेच्या मोहिमेची रायगडावरती सांगता होणार आहे. मोदींना या समारंभाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण द्यायला संभाजी भिडे दिल्लीला गेले होते. मात्र त्यांना मोदींच्या भेटीची वेळ मिळाली नाही. त्यामुळे संभाजी भिडेंनी भेट न घेता त्यांनी महाराष्ट्रात परतण्याचं ठरवलं. ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आली आहे. कायदा हातात घेऊन नागरिकांची छळवणूक करणं थांबवा असे खडे बोल सुनावत उच्च न्यायालयानं ईडीला 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय. उरणमध्ये बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 2 दिवसात 1237 कोंबड्या नष्ट केल्या गेल्यात. त्यामुळे बाधित 43 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती आहे. रायगड तालुक्यातील उरणमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढलाय. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली आहेत. तर तब्बल 3 आठवडे चिकनची दुकानं बंद असतील. नाशिकमध्ये दारूच्या नशेत बापानंच आपल्या 20 वर्षीय मुलाचा डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याची हत्या केली आहे. या घटनेमध्ये मुलाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी हत्या करणाऱ्या विठ्ठल गुंजाळला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भिवंडी तालुक्यातील वडूनवघर या गावालगत वाहणाऱ्या खाडीकिनारी असलेला बंधारा नादुरुस्त होऊन शेतजमिनीचं नुकसान होत आहे. दरम्यान बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांची आहे.
मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये अनधिकृत घरांवरील कारवाई दरम्यान नागरिकांनी दगडफेक केली। या प्रकरणी काही नागरिकांना ताब्यात घेतलं गेलंय, तर घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे। मीरा भाईंदरमध्ये वाहन चालकांसाठी वाहतूक शाखेकडनं मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं। रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम राबवला गेला। नागपूरच्या खैरी येथील शेतात एकाच वेळेला 5 मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली। मृत पक्ष्यांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत आणि भोपाळमधल्या संस्थेकडे पाठवले जातील। पिंपरी चिंचवडमध्ये एका सोसायटीत मुलासह मावशीला कारनं उडवलं गेलं। अपघातात या मुलाचा पाय फ्रॅक्चर आहे, तर मावशीला सुद्धा चांगलाच मार बसलाय। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। वसईमध्ये दुचाकीवरनं जात असताना बोईदापाडा भागात एका बिबट्यानं अचानक हल्ला केला। हल्ल्यानंतर दुचाकीस्वारानं आरडाओरड केल्यानंतर हा बिबट्या पसार झाला। मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। पुण्यातील एका इमारतीतील पहिल्या मजल्यावरच्या पार्किंगमधली कार पुढे घेण्याच्या ऐवजी ती चुकून मागे घेतली गेल्यामुळे ती थेट तळमजल्यावरती कोसळली। यामध्ये कार चालक किरकोळरित्या जखमी झालाय। या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। पुण्यातल्या कर्वेनगर येथील ज्येष्ठ महिलांना भर रस्त्यात लुटलं गेलं। महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून देताना अर्धा भाग तुटून खाली पडल्यामुळे हा चोरटा परत माघारी फिरला आणि त्यानं पडलेला भागही उचलून नेला। नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरती मालवाहू ट्रकला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते, तर अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं। शहापूर तालुक्यातील 11वीच्या विद्यार्थिनीनं शाळेच्या मुख्याध्यापिकांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली। मुख्याध्यापक प्रभाकर जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढची चौकशी केली जाते। उल्हासनगरमध्ये एका बांगलादेशी महिलेला क्राईम ब्रांचनं अटक केली। तसंच या महिलेला घर देणाऱ्या घर मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। बोगस पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून दिल्या गेल्या। नाशिकमध्ये 5172 शेतकऱ्यांनी 3600 हेक्टर बोगस पीक विमा काढल्याची हेक्टरवर पीक विमा काढल्याची माहिती मिळते। पीक विम्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला याची कबुली राज्याच्या कृषी मंत्र्यांनी दिली आहे। आपण केंद्र सरकारच्या बजेटच्या अधिवेशनाच्या वेळेला हे विषय सभागृहात मांडू, याची चौकशी व्हावी असं सुप्रिया सुळे म्हणतात। 1 रुपयात पीक विमा रद्द करण्याचा विचार सुरू असल्याच्या मुद्द्यावरनं बच्चू कडूंनी सरकारवर जोरदार प्रहार केला। अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात सरकारला लाज वाटत नाही का असा खडा सवाल कडूंनी विचारला। आणि यानंतर राष्ट्रीय पातळीवरची एक मोठी बातमी, नितीश कुमार यांनी मणिपूरमध्ये भाजपला मोठा धक्का दिलाय। मणिपूरमध्ये जेडीयूनं भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय। मणिपूर विधानसभेमध्ये जेडीयूचे एकूण 6 आमदार आहेत आणि त्यातील 5 आमदारांनी याआधीच भाजपला समर्थन दिलेलं। मात्र एका आमदारानं भाजपचा पाठिंबा मागे घेतलेला आहे। पुढची बातमी धाराशिवमधनं। धाराशिवमध्ये यंदा भरपूर पावसामुळे तुरीचं चांगलं उत्पादन आलंय। जिल्ह्यामध्ये 32,000 हेक्टर क्षेत्रावरती तुरीची लागवड करण्यात आलेली असून तूर डाळीचे दर 20 रुपयांनी घसरलेत। मागणीच्या तुलनेमध्ये आवक वाढल्यामुळे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे। जुन्नरमध्ये टोमॅटोचे बाजारभाव गडगडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। 20 किलो टोमॅटोच्या क्रेटला महिन्याभरापूर्वी 500 ते 600 रुपयांचा बाजारभाव मिळालेला, आता 100 ते 200 रुपयांपर्यंत तो खाली आलाय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापसाच्या भावात वाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असल्यानं कापूस विक्रीची गती मंदावली आहे। सध्या खासगी बाजारपेठेत कापसाला 7200 रुपयांचा भाव मिळतोय, तर सीसीआयकडनं 7400 रुपयांचा दर दिला जातोय। चाळीसगाव तालुक्यातील जवळपास 1800 शेतकरी गेल्या 1.5 वर्षांपासून ठिबक सिंचन अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। त्यामुळे लवकरात लवकर अनुदान दिलं जावं अशी मागणी होती। जुन्नर तालुक्यामध्ये निर्यातक्षम केळी उत्पादनास सुरुवात झाली आहे। जुन्नरमध्ये पिकणारी केळी आखाती देशात निर्यात केली जातात। पिकलेल्या केळ्यांचा पहिला कंटेनर इराकसाठी रवाना झाला। जळगाव जिल्ह्यातील चोपड्यामध्ये पपई उत्पादक शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे। यंदा पपईला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी राजा सुखावलाय। परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी यंदाच्या रब्बी हंगामात
डिसेंबर अखेरपर्यंत 21,955 शेतकऱ्यांना 148 कोटी 74 लाख रुपये पीक कर्ज वितरित केलंय. पीक कर्ज वाटपाचे सरासरी 19.2% उद्दिष्ट साध्य करण्यात आलंय. जळगावच्या शिरसोली इथे झेंडूच्या फुलांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. लग्नसराईमध्ये झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते, मात्र फुलावरती रोग पडल्यानं ती फुलं काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. साताऱ्यातील माचीपेठ सोमवारपेठ भागात तरसाचं दर्शन घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे वन खात्याने तरसाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडावं अशी मागणी होती. माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तसंच वंचितच्या उमेदवारासह एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भूखंड फसवणूक प्रकरणी एका फिर्यादीवरनं हा गुन्हा नोंदवला गेला आहे. बुलेटिनमध्ये आपल्याला इतरही घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. बातमी धाराशिवमधनं. धाराशिवच्या कळंब नगरपालिका प्रशासनानं 2 महिन्यांपूर्वी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून घेतली. पण 2 महिन्यांनंतर या कामाची निविदा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन काढली. पण चुकीची जाहिरात दिली असं स्पष्टीकरण नगरपालिकेच्या वतीनं दिलं गेलं आहे. हिंगोलीच्या कोळसा येथील प्रसिद्ध खंडोबा देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेमध्ये भाविक खंडोबाचं दर्शन घेतात. पंचक्रोशीतील भाविकांची या यात्रेमध्ये मोठी गर्दी उसळते. राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला वर्षपूर्ती झालेली आहे. जळगावात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक नागरिकांनी या महाआरतीला हजेरी लावली. पालघर जिल्ह्यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालंय. तिबेट आणि लडाख येथील रुडी शेल डक म्हणजेच ब्राह्मणी बदक या परदेशी पक्षाचं समुद्रकिनारी आगमन झालंय. या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळीद्वारे उपाययोजना केल्या जातात. त्यासोबतच कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूनं गॅबलिंग वॉल उभारण्याचं काम सुद्धा सुरू करण्यात आलंय. जलप्रदूषणामुळे खेडमधनं वाहणारी भीमा नदी जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे नदीवरती अवलंबून असलेल्या गावाला दूषित पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे जलपर्णी काढून नदी स्वच्छ करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. माओवाद्यांनी उभारलेलं प्रशिक्षण तळ केंद्रीय सुरक्षा दलानं उद्ध्वस्त केलं. छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर हे प्रशिक्षण तळ उभारण्यात आलेलं होतं. मालेगाव महानगरपालिका प्रशासनानं शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. वाहतुकीला अडचण निर्माण करणारी सुमारे 125 पेक्षा अधिक अतिक्रमणं जेसीबी लावून उद्ध्वस्त करण्यात आली. पुणे बंगलोर महामार्गावर कराडमधील पाचपड फाटा इथे सर्व्हिस रोडवरती गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी आणि घाणीचं साम्राज्य असल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. या बाबतीत आमदार अतुल भोसलेंच्या कारवाईच्या आदेशांना केराची टोपली दाखवली गेली आहे. बातमीसोबत वेळ झाली आणखी एका ब्रेकची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.